हाय मैत्रिणींनो, ठाकरे क्रिएशन ह्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत. तर हा आहे हेवी चेस्ट साईजचा ब्लाऊज. जेव्हा ब्लाऊज पीस कमी असतो आणि चेस्ट साईज हेवी असते तर त्या लेडीजला नेहमी असा प्रॉब्लेम होतो की हे ब्लाऊज स्टिच करता येत नाही किंवा मग ते साडी वेगळी आणि ब्लाऊज वेगळं असं होतं. तर तेच ब्लाऊज आपण कसं स्टिच करायचं, तर हे मी एक टीच केलं होतं, तर ते तुमच्याशी शेअर करावं म्हटलं म्हणून हा व्हिडिओ बनवत आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तर हे 17.5 इंच तयार उंची आहे ह्या ब्लाऊजची आणि हे ब्लाऊज आहे 48 चेस्ट साईजचं. तर हा पण ब्लाऊज पीस खूप कमी होता आणि हा प्रिन्सेस कटोरी ब्लाऊज शिवला आहे आणि असा हा ह्याचा फायनल लुक झाला होता. या ब्लाऊजसाठी मी ब्लाऊज पीसचा जो कपडा होता त्याच्यामध्ये मी प्रिन्सेस कटोरीमधल्या ब्लाऊजचे फक्त स्लीव्ज, बॅक साईड आणि फ्रंटला जे आपण प्रिन्स कटोरीला साईड पट्टी कट करतो तीच मी याच्यामध्ये कट केली होती ब्लाऊज पीसमध्ये. आणि जो आपला प्रिन्सेसचा कटोरी आहे तो वेगळा कट केला होता. आणि जे आपण आता हुक आणि आयपट्टी पाहत आहे, तर ह्या ब्लाऊजला नेहमी खूप सारे म्हणजे थोडेसे एक्स्ट्रा हुक लावायचे. नॉर्मल ब्लाऊजला आपण 5च हुक लावतो, पण ह्या ब्लाऊजला 6 किंवा 7, जशी आपली बटनपट्टी जेवढी हुक आयपट्टी मोठी येईल त्या पद्धतीने आपण थोडेसे एक्स्ट्रा हुक लावून घ्यायचे आहेत. आणि हा जो बाजूला प्लेन कपडा दिसत आहे तो मी कॉटनचा ब्लाऊज पीस लावला आहे. जी प्रिन्सची कटोरी आहे ती आपण कॉटनच्या कपड्याची कट केली आहे. आणि ही साईड पट्टी आपण ब्लाऊज पीसच्या कपड्याची आणि ही स्लीव्ज आहे. तर स्लीव्जचा दंडघेर आहे 8 इंच. तर तुम्ही विचार करू शकता की इथे किती कपडा आपल्याला लागतो. खूप जास्त कपडा लागतो अशा हेवी चेस्ट साईज ब्लाऊजला. तर जेव्हा कधी तुमच्याकडे असे ब्लाऊज शिवायला येईल तेव्हा तुम्ही असा जुगाड नक्कीच करा. आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि इथे मी एक छोटेसे टक्स दिलेले आहेत. आणि आता बॅक साईड दाखवते मी तुम्हाला. तर ही बॅक कट केली होती मी, फ्रंटची साईड पट्टी केली होती ब्लाऊज पीसमधून. आणि हा फक्त 80 सेंटीमीटर ब्लाऊज पीस होता. त्याच्यामध्ये आपण 48 चेस्ट साईजचा ब्लाऊज शिवला आहे. तर त्याची फिनिशिंगसुद्धा पाहू शकता तुम्ही किती छान आलेली आहे. आणि तयार उंची 17.5 आहे. आणि मग कटिंगला किती ब्लाऊज लागला असेल हा. तरीसुद्धा ब्लाऊजला कुठेही मेन म्हणजे जॉईंट आलेला नाही आहे. एवढा सुंदर आणि खूप छान असा ब्लाऊज झाला आहे. या ब्लाऊजची कमर आहे 40 इंच, दंडघेर आहे 8 इंच. आणि साईडची फिटिंगसुद्धा खूप छान आली आहे ह्याची, तुम्ही पाहू शकता. तर हे 3च भाग मी ब्लाऊज पीसच्या कपड्यामधून कट केले होते. आणि जी प्रिन्स कटोरी आहे ती आपण वेगळी कट केली. जर तुमच्याकडे कधी कमी ब्लाऊज असेल तर त्याच्यात म्हणजे छोट्या साईजच्या ब्लाऊजला सुद्धा आपण असं करू शकतो. त्याच्यामुळं ब्लाऊजचा कपडाही पुरतो आणि फिनिशिंग पण छान येते. ही जी प्रिन्स कटोरीचा कपडा लावलेला आहे तो कॉटनचा ब्लाऊज पीस आहे. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. आणि या चेस्ट साईजचे ब्लाऊज माझ्याकडे अजून आहेत शिवायचे, तर त्यांच्या मी प्रत्येक ब्लाऊजला असंच जुगाड देणार आहे. तर तसे व्हिडिओ तुम्हाला बघायला आवडतील का? या ब्लाऊजची किंवा याच पद्धतीच्या ब्लाऊजची टिचिंगचा व्हिडिओ पाहायचा असेल तर नक्की कमेंट करून सांगा. आणि ब्लाऊज तुम्ही पाहू शकता, खूप छान असा लुक आलेला आहे ब्लाऊजला. आणि आपल्या चॅनलवर 48 इंच चेस्ट साईजचा ब्लाऊज प्रिन्स कटोरी कसा कटिंग करायचा याचासुद्धा व्हिडिओ अपलोड केलेला आहे. तर तो सुद्धा तुम्ही पाहू शकता. जेव्हा जेव्हा हेवी चेस्टमध्ये आपल्याकडे कटोरी ब्लाऊज किंवा प्रिन्स कटोरी, 4 टक्स असे ब्लाऊज येतात, तर त्यांचे मुंढा किती घ्यायचा, शोल्डर उतार किती द्यायचा किंवा शोल्डर किती घ्यायचे, गळ्याची रुंदी किती घ्यायची, लुजिंगसाठी किती घ्यायचे, या सर्वावरती डीपमध्ये व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येणार आहेत. तर त्या सर्व व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.